त्या पर्सनॅलिटीला काय काय पाहता? म्हणजे समजा मला स्वतःला खूप काळा रंग कदाचित आवडत असेल आणि मला तो चांगला दिसत नसेल, तरी मी तुम्हाला कोणाचं तरी बघून, बहुतेक वेळेला फॅशन अशी असते की ऐश्वर्या रायला काहीतरी तिचा छान ड्रेस बघितला म्हणून आपण शिवला वगैरे, तर अशा वेळेला तुम्ही काय काय लक्षात घेता आणि क्लायंटला कशा पद्धतीने समजावून सांगता? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तुमच्याकडे एखादा क्लायंट येत असेल तर त्या क्लायंटला काय आवडतं हे अगोदर सगळ्यात महत्वाचं. तो कशात कम्फर्टेबल आहे, म्हणजे मी डिझायनर म्हणून त्याला सूट होईल. आता समजा एखाद्या क्लायंटला फक्त इंडियन ड्रेसेस आवडतात पण तिच्या पर्सनॅलिटीला सूट होतात म्हणून मी वेस्टर्न ड्रेसेस डिझाईन करून दिले तर ते तिला आवडणार नाही किंवा ते तिला योग्य वाटणार नाही. पण मग त्या इंडियन ड्रेसेस मध्येच तिला काय वेगळ्या पद्धतीचे पॅटर्न्स मला देतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी, नेकलाईन्स असतात, स्लीव्ज असतात, त्याचे वेगळे पॅटर्न्स असतात, चुडीदारमध्ये वेगळे पॅटर्न्स असतात, ते मला पॅटर्न्स देता येईल का आणि त्यात थोडंसं वेगळं एक डिझायनर टच देता येईल का असं मी बघतो. पण सगळ्यात अगोदर मी जर काही बघत असेल तर त्या क्लायंटचं कम्फर्ट लेवल, कारण फॅशन कॅरी करणं हा सुद्धा एक सगळ्यात महत्वाचा भाग. बरोबर. आता मी येणारच होते की तुम्हाला ड्रेस कॅरी करता आले पाहिजे, हा इतका सहजपणे आम्ही वाक्य ऐकतो की ते कॅरी करता आलं पाहिजे. हे कॅरी करणं म्हणजे काय आहे? म्हणजे बेसिकली ड्रेसअप केल्यानंतर जेव्हा आपण स्वतःला आरशात बघतो तेव्हा एकतर स्वतःला मी खूप सुंदर दिसते हे वाटणं आणि मी बाहेर गेल्यावर लोक मला सुंदर म्हणू शकतील किंवा म्हणतील असं वाटणं, हे बेसिकली कॅरी करणं. म्हणजे एखादा ड्रेस मी घातलाय पण मी स्वतः जर त्यात कम्फर्टेबल नाहीये आणि मला थोडंसं ऑड वाटते, मलाच ऑड वाटते म्हटल्यानंतर ते समोरच्याला डेफिनेटली वाटणार आहे, कारण ते माझ्या चेहऱ्यावर दिसणार आहे की मला हे ऑड वाटते. इंद्रधनुष्यामध्ये रंग सात, रंगांमध्येही रंग सात आणि स्वरांमध्येही सात, आयुष्याचा तालही सात सुरांचाच. घेऊया छोटासा ब्रेक. मराठीवर या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत पॅरागॉन स्कूल बॅग्स अँड शूज, जॉय ऑफ स्कूलिंग, कॅडबरी बोर्नव्हिटा प्लस प्लस, दिवसभर तन आणि मनाच्या शक्तीसाठी. गरज ही शोधाची जननी असते आणि त्यातूनच फॅशनची वेगवेगळी चक्र आपल्या समोर येतात. विचारूया नितीन मगर आणि निलेश फुटाणे यांना. नितीन, बऱ्याच वेळेला आता जे काय रॅम्प वॉक वगैरे होतात किंवा फॅशन वीक साजरे केले जातात, पण सर्वसामान्य जे आम्ही मास आहोत त्यांना बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की या रॅम्पवरून घालणारे कपडे आपल्याला आपण घालू शकू का? तर हे कशासाठी असतं आणि ह्याच्यातून काय अभ्यास असतो, म्हणजे काय घ्यायचं असतं? फॅशन डिझायनर म्हणून तुम्ही काय घेता? फॅशन डिझायनिंग फील्ड म्हटली ना की सगळ्यात अगोदर हाच एक लोकांच्या डोक्यात प्रश्न येतो. म्हणजे मी आता जिथे काही बोललो असेल किंवा जिथे काही गेलो असेल त्यावेळी हा प्रश्न नेहमी असतो की जे रॅम्पवर जे ड्रेसेस असतात ते कुठे जातात, त्याचं काय होतं, ते त्याचं काय करावं लागतं. सोप्या शब्दात त्याला मांडता येतं की एखादा चित्रकार जसा आपल्या कॅनव्हसवर ब्रश हातात घेतो आणि वेगवेगळ्या रंगाचे असे फटकारे मारतो आणि त्यातून एक मॉडर्न चित्र तयार करतो, तसंच माणसाचं शरीर हे त्या डिझायनरसाठी एक कॅनव्हस आहे. अरे वा. आणि त्या कॅनव्हसच्या माध्यमातून त्याला जी काही कला येते त्या फॅशनच्या क्षेत्रामधली ती त्या शरीरावर तो दाखवत असतो. मग त्याच्यामध्ये त्याने कुठला पॅटर्न वापरलाय हे त्याला दाखवायचं असतं, कुठलं फॅब्रिक वापरलंय, त्या फॅब्रिकवर कुठली प्रिंट वापरली आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला त्या क्रिएटिव्ह फॉर्म मधून दाखवायच्या असतात. पण आपण जे बघतो टीव्हीवर तो फॅशन शो बघतो, पण फॅशन शोच्याच बाजूला त्याच फॅब्रिक पासून बनलेलं एक एक्झिबिशन लावलेलं असतं जिथे आपल्याला जमतील, जे आपल्याला आवडतील अशा पद्धतीचे गार्मेंट्स ठेवलेले असतात. त्याची क्रिएटिव्हिटी एक्सप्रेस करण्याचं माध्यम हा फॅशन शो असतो, म्हणून अशा पद्धतीचे गार्मेंट्स आपण त्या रॅम्पवर बघतो. बऱ्याच थीमवर तो आधारित असतो. डेफिनेटली. आता आमच्या इन्स्टिट्यूट मधून पण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे फॅशन शोज आम्ही दरवर्षी करतो. गेल्या वर्षी म्हणजे ज्या विषयावर जनरली फॅशन शो होत नाहीत, अंतर्मन नावाचा आम्ही एक शो केला होता आणि त्यातल्या मानवी मनाच्या वेगवेगळ्या भावना घेऊन आम्ही तो फॅशन शो केला होता आणि त्या भावनेच्या वर आमच्या म्हणजे स्टुडंट्सनी काही आउटफिट्स तयार केले होते आणि एक्सलंट तो शो नागपूरला आमचा झाला होता. मला वाटतं निलेश, आता तुम्ही जो काही ऑर्केस्ट्रा वगैरे हे केलाय त्याच्या तुम्ही उत्तम एक गायक आहात.